आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता 3ची इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची पाहूया विभाग 1 इंग्रजी प्रश्न 25 50 गुणांसाठी। प्रश्न पहिला, खालीलपैकी यमक न जुळणारा शब्द कोणता? केक, मेक, टेक, लेट। पर्याय क्रमांक 4 लेट हा शब्द वेगळा आहे। प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा ॲज डॅश डॅश ॲज अ टोमॅटो। पर्याय क्रमांक 4 रेड। प्रश्न तिसरा, खालीलपैकी विनंती कोणती? जेव्हा प्लीज शब्द येतो तेव्हा ती विनंती असते। पर्याय क्रमांक 4 प्लीज मूव्ह असाइड। प्रश्न चौथा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल? व्हॉट्स इज युअर नेम? पर्याय क्रमांक 4 क्वेश्चन मार्क। प्रश्न पाचवा, सोबतच्या चित्राचे नाव ओळखा। पर्याय क्रमांक 4 बाउल। प्रश्न सहावा, कोडे सोडवा। आय लिव्ह इन अ जंगल, आय स्विंग अँड जम्प, आय लाईक टू ईट बनानास, हू आय एम? इट्स अ मंकी। पर्याय क्रमांक 4 मंकी। प्रश्न सातवा, जी नंतरचे 5वे अक्षर कोणते? ते आहे पर्याय क्रमांक 4 एल। प्रश्न आठवा, बदकाचा रंग कोणता? पर्याय क्रमांक 4 व्हाईट। प्रश्न नववा, वर्णानुक्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल? पर्याय क्रमांक 4 मॅट हा शब्द तिसरा येईल। प्रश्न 10वा, गटातील वेगळा पर्याय शोधा। पर्याय क्रमांक 2 एप्रिल। बाकी सगळी वारांची नावे आहेत। प्रश्न 11वा, ही इजचे संक्षिप्त रूप कोणते होईल? पर्याय क्रमांक 4 हिज। प्रश्न 12, हॉट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4 कोल्ड। प्रश्न 13, खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार ट पेक्षा वेगळा आहे? टेन, टॉप, टेक, द। पर्याय क्रमांक 4 द। प्रश्न 14, खालील पर्यायातून विशेषण ओळखा। पर्याय क्रमांक 4 स्वीट। प्रश्न 15, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर भरल्यास 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पर्याय क्रमांक 4 पी, हॅप्पी आणि एप। प्रश्न 16, पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये इंग्रजी अल्फाबेटचा क्रम चुकीचा आहे? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 या दोनही पर्यायामध्ये क्रम चुकलेला आहे। LMNOP क्यू हा पाहिजे तो ए आहे आणि PQRST ऐवजी PRQST असं दिलेलं आहे, त्यामुळे हे दोनही पर्याय चुकीचे आहेत। प्रश्न 17, श्वास नाकाशी संबंधित आहे तर आवाजाशी संबंधित काय? आवाजाशी संबंधित असतो घसा म्हणजे थ्रोट। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 18, पुढील घड्याळात किती वाजले आहेत? 10 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इट्स 10 minutes to 10। प्रश्न 19, नेट हा शब्द पुढील पर्यायापैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 4 व्हॉलीबॉल। प्रश्न 20, खालीलपैकी कोणाला 2 पाय असतात? पर्याय क्रमांक 4 क्रो। प्रश्न 21, बाण दाखवलेला आहे आणि हा बाण कोणती दिशा दर्शवतो? पर्याय क्रमांक 4 लेफ्ट। प्रश्न 22, द पेन इज इन द बॉक्स या वाक्यातील प्रेपोजिशन ओळखा। पर्याय क्रमांक 2 इन हे प्रेपोजिशन आहे। प्रश्न 23, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पर्याय क्रमांक 3 वेस्ट म्हणजेच पश्चिम दिशेला मावळतो। प्रश्न 24, डॅश डॅशला 3 बाजू असतात। पर्याय क्रमांक 2 ट्रँगल। प्रश्न 25, चित्र पहा व चेंडू कोठे आहे ते सांगा। पर्याय क्रमांक 2 अंडर द चेअर। अशा प्रकारे इंग्रजीचे 25 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत। पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता प्रश्न 50 100 गुणांसाठी। इथं अक्षरमाला दिलेली आहे आणि अक्षरमालेवरच आधारित प्रश्न 26, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 12वे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 1 एल। प्रश्न 27, वरील इंग्रजी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास RUN रन हा शब्द तयार होतो? पर्याय 1 18 21 आणि 14 या क्रमांकाची अक्षरे घेतल्यानंतर रन हा शब्द तयार होतो। प्रश्न 28, महेश उत्तर आणि पश्चिम या दिशांच्या मध्ये असलेल्या दिशेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? त्याच्या पाठीमागे पर्याय क्रमांक 1 आग्नेय ही दिशा असेल। प्रश्न 29 ते 31 साठी सूचना। प्रश्न 29, पर्याय क्रमांक 1 49 म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे, तो आहे पर्याय क्रमांक 1 49। प्रश्न 30 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 31 साठी योग्य पर्यायाचे उत्तर आहे शशी।
बाकी तीनही शब्द जे आहेत ते सूर्याचे समानार्थी शब्द इथं दिसत आहेत. प्रश्न 32 पाहूया. 100, 302, 722, 101, 777, 222 या सर्व संख्यांमध्ये मिळून सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 2 हा अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे. प्रश्न 33. संजनाला 4 मामा आहेत, त्यापैकी एक मामा डॉक्टर आहेत, तर डॉक्टर मामांना भाऊ असतील. पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न 34. पुढील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल? पर्याय क्रमांक 4 ची चिन्ह मालिका येणार आहे. प्रश्न 35 ते 37 साठी बघा, आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. प्रश्न 35 साठी आहे योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36 साठी आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 37 साठी आहे पर्याय क्रमांक 2. ही उत्तरे योग्य आहेत. त्यानंतर पाहूया प्रश्न 38. एका सभागृहात हत्ती, वाघ, हरिण आणि वानर या 4 प्राण्यांची 100 चित्रे ओळीने त्याच क्रमाने भिंतीवर लावलेली आहेत, तर 30व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल? पर्याय क्रमांक 4 वाघ हे चित्र येणार आहे. प्रश्न 39. एका वर्षी नाताळ बुधवारी येत असल्यास पुढील वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? पर्याय क्रमांक 1 बुधवार. प्रश्न 40. अक्षरमालेत यल या अक्षरापासून क्यू हे अक्षर जितके दूर आहे त्याच्या दुप्पट दूर ई या अक्षरापासून कोणते अक्षर आहे? पर्याय क्रमांक 4 एन. प्रश्न 41. नो की अळ या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटून शेवटचे अक्षर कोणते? अनोळखी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. शेवटून शेवटचे म्हणजे आपण शेवटचंच अक्षर जर मानलं तर पर्याय क्रमांक 2 खी हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 42. 1:15 वाजता मिनिट काटा कितीवर असेल? पर्याय क्रमांक 4 9 वर असेल. प्रश्न 43 ते 45 साठी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. पाहूया. प्रश्न 43 साठी आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 44 साठी आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न 45 साठी आहे पर्याय क्रमांक 4. ही उत्तरे योग्य आहेत. प्रश्न 46 पाहूया. 30 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती होईल? पर्याय क्रमांक 4 600 सेंटीमीटर. प्रश्न 47. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 3 31. ही संख्या येणार आहे. उभ्या संख्यांची बेरीज केलेली आहे बघा. 11 आणि 8 19, 8 आणि 5 13, 14 आधी 17 31. प्रश्न 48 ते 49 साठी सूचना. कोल्ह्याला कुत्रा म्हटले, कुत्र्याला वाघ म्हटले, वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले. या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 48. सर्वात क्रूर प्राणी कोणता? तर त्याच्यामध्ये वाघ येणार, परंतु वाघाला हत्ती म्हटले त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हत्ती. 49. शेतकऱ्यांचा राखणदार कोण? आपल्याला माहीत आहे शेतकऱ्याचा राखणदार कुत्रा असतो, परंतु येथे त्यांनी कुत्र्याला वाघ म्हटलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वाघ. प्रश्न 50. 35 मुलांच्या रांगेत मागून 7व्या मुलाचा समोरून कितवा क्रमांक येईल? पर्याय क्रमांक 4 29वा. प्रश्न 51. मयुरीला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहेत. एका भावाचे नाव अजय आहे, तर अजयला बहिणी असतील. पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न 52 ते 54 साठी सूचना. पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये एका विशिष्ट संबंध आहे, तसाच तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ठरवा. प्रश्न 52 बघा. 12 × 120 तर 11. पर्याय क्रमांक 3 110. प्रश्न 53 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 54. होकायंत्र दिशा दर्शवते तर घड्याळ वेळ दर्शवते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 55. रस्त्यावर उभ्या असलेल्या अंध व्यक्तीला रस्ता पार करावयाचा आहे तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 3 त्याच्या हाताला धरून रस्ता पार करू. प्रश्न 56 57 योग्य प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न 56 साठी आहे पर्याय क्रमांक 3 1/3. प्रश्न 57 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 710. प्रश्न 58 ते 59 साठी सूचना. बघा. काही खुणांचा वापर करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. नकलाकार हा शब्द आपण पुढीलपैकी पर्याय क्रमांक 2 मधली जर चिन्ह वापरली तर नकलाकार हा शब्द तयार होतो. त्यानंतर काही चिन्ह दिलेले आहेत, त्याच्यापासून जो शब्द तयार होणार आहे तो तयार होणार आहे. प्रश्न 59 साठी पर्याय क्रमांक 4 कालिका.
प्रश्न 60 बघूया. ऋतुजा म्हणाली, क्षितिजा ही माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे. तर क्षितिजा ही ऋतुजाची असणार आहे. पर्याय क्रमांक 3 मावस बहीण. प्रश्न 61. सोबतच्या आकृतीत एकूण किती आयत आहेत? सोबतच्या आकृतीत पर्याय क्रमांक 1 एकूण 8 आयत आहेत. प्रश्न 62 ते 64 साठी सूचना. वेन आकृतीचं निरीक्षण करायचं आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फक्त वर्तुळात असलेले अंक किती असं विचारलेलं आहे. तर एकूण अंक आहेत पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न 63. फक्त त्रिकोण व आयत यांना सामायिक असलेला अंक कोणता? तर तो आहे पर्याय क्रमांक 4 7. प्रश्न 64. आयत, वर्तुळ व त्रिकोण यांना सामायिक असलेला शब्द कोणता? त्या तिन्हीलाही सामायिक आहे पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न 65 पाहूया. एका सांकेतिक भाषेत मोहनदास हा शब्द अंकामध्ये लिहितात 3 5 7 9 1. रतन 4 2 7. तर हसन कसा लिहितात हे विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 5 1 7 असा हसन हा शब्द लिहिला जाईल. प्रश्न 66. पुढीलपैकी लीप वर्ष कोणते? पर्याय क्रमांक 2 2004. प्रश्न 67. जर वर्षातील इंग्रजी महिने उलट क्रमाने लिहिले तर स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात येईल? पर्याय क्रमांक 2 मे महिन्यामध्ये येईल. प्रश्न 68 ते 70 जलप्रतिबिंबावर आधारित आहे. दिलेल्या आकृतीचे आपल्याला जलप्रतिबिंब शोधायचे आहे. प्रश्न 68 साठी आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 69 साठी आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 70 साठी आहे पर्याय क्रमांक 4. हे तीनही आकृत्या जलप्रतिबिंबाच्या आहेत. आता पाहूया प्रश्न 71. खालीलपैकी कोणती संख्या आरशातही तशीच दिसेल? पर्याय क्रमांक 2 808. प्रश्न 72 ते 73 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद कोणते? प्रश्न 72 साठी पर्याय क्रमांक 4 11. प्रश्न 73. गर्दी, ढीक, गट, कळप पर्याय क्रमांक 4 थवा समूहदर्शक शब्द आहेत. प्रश्न 74 व 75 साठी सूचना. खालील आकृती पाहून योग्य प्रश्नांची उत्तरे शोधूया. प्रश्न 74. मल्हारला अक्षयकडे जाताना रस्त्यात कोणाचे घर लागणार नाही? पर्याय क्रमांक 3 बलराम. प्रश्न 75. बलरामला गोपाळकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल? पर्याय क्रमांक 2 2 वेळेस. तर अशा प्रकारे आपली इंग्रजी बुद्धिमत्तेची उत्तरसूची झालेली आहे. धन्यवाद.